महाराष्ट्र पब्लिक, सगळ्या रिक्षावाल्यांनी नीट ऐकून घ्या राव. या भाडकाव सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय करून चालणार नाही. यावेळेस तोडपाणी द्यावा लागणार आहे. कारण काही दिवसापूर्वी परिवहन मंत्री तर रॅपिडोचं बुकिंग करून त्याच्यावर विरोधात केस करतात, त्याच्या विरोधात कोर्टात जातात आणि आज समजतंय की 16 तारखेपासून ई टॅक्सी म्हणजे बाईक टॅक्सी सेवा चालू होणार आहे. काल तर मी तुम्हाला एक लाईव्हचा व्हिडिओ पण पाठवलाय. म्हणजे कुठं कुठं सक्रिय आहेत ते लोक, तर त्यांना तोडून काढलं पाहिजे. तर सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही ओला उबेर ऍप म्हणजे बुकिंगवाले ऍप डाउनलोड पण करून ठेवा. म्हणजे जवळपास आपण कोणत्या एरियात कुठे कुठं सर्च करून त्याच्या विरोधात आपण कारवाई करू शकतो. किंवा आपलं कारवाई म्हणजे आपण आपल्या पद्धतीचं कारवाई करायचं. ते नाही आता या भाडकाव सरकारचं करायचं काय, या भाडकाव मंत्र्यांचं करायचं काय? या भाडकावांना नुसतं पैसे लागतं ते. बाकीच्यांची काय घेणे देणं नाही. नुसतं परमिट चालू करून सगळं वाटोळं करून टाकलंय धंद्याचं. आणि वरतून या लोकांचं सगळं वाट लावलेलं आहे. आता आपल्या लोकांचं टॅक्स घ्या, हे घ्या, ते घ्या, लवडा लसूण सगळं वाटोळं करून टाकलेलं आहे. तर या आता विचार आणि आंदोलनच्या गोष्टी नाही, डायरेक्ट ऍक्शनच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण हे सगळं करप्टेड भ्रष्ट आहेत. आणि यांचा भ्रष्टाचा बूड आहे ना, बूड छाटून काढला पाहिजे. तेव्हाच काही ना काही बदल घडेल. अदरवाईज आपल्याला भिका मारायच्या वेळ येईल. आणि काल मी जो व्हिडिओ टाकला तो वाघोलीमध्ये होतो. मी काल त्यावेळेस बघितला तर असंच आपलं तर आलं. आणि ग्रुपमध्ये पण बऱ्याच जणांनी सांगितलं. तर मित्रांनो, या गोष्टीवरती आपण विचार करूया, काय काय नाही काय बघूया. आता कोण कोण कसं कसं काय काय करतंय, पण त्यानंतर आपण आपल्या ऍक्शन करूया. थोडं पाणी. जय महाराष्ट्र.